नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी संस्कृत संपूर्ण. बोर्ड आहे महाराष्ट्र आणि वर्ष आहे 2021 आणि 22. भाषासूत्रम 1 हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि व्याकरणावर आधारित असा असतो. तर आज आपण भाषासूत्रम 1 हे नीट पाहणार आहोत. भाषासूत्रम 1 9वीचा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे भाषासूत्रमच्या व्हिडिओज पार्ट्समध्ये बनतील, कारण त्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे. कारण जर फास्ट घेतलं तर त्याच्यात काही अजिबात अर्थ नाही, कारण तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही. त्यामुळे आपण पार्ट्समध्ये व्हिडिओ करूया आणि भाषासूत्रम कंप्लीट करूया. ठीक आहे. पहिला इथे तुम्हाला दिसते अ मध्ये तुम्हाला दिसते नामानी. नामानी म्हणजेच नाम. ठीक आहे, नाउन. आता काही जी नावं होती ती आपण 8वी मध्ये पाहिली होती. ठीक आहे. स्वरांत शब्दानां भेदाः. स्वरांत, स्वर अधिक अंत अशी संधी आहे. ज्या स्वरांनी शब्दांचा अंत होतो आणि त्याचे भेद सांगितलेले आहेत. भेद म्हणजे प्रकार. ठीक आहे, टाइप्स सांगितलेले आहेत की प्रत्येक नाम हे वेगवेगळ्या स्वराने एंड होतं. प्रत्येक नामाचा एका वेगवेगळ्या स्वराने अंत होतो आणि त्याचे प्रकार पडतात. तर ते प्रकार खाली दिलेले आहेत. तर कुठले प्रकार? अकारांत, आकारांत, इकारांत, ईकारांत, उकारांत, उकारांत आणि ऋकारांत. ठीक आहे. अंत म्हणजेच काय? आपण 8वी मध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. आपल्याला माहीत आहे संस्कृत भाषेमध्ये 3 लिंग असतात: पुल्लिंगम, स्त्रीलिंगम आणि नपुंसकलिंगम. 8वी मध्ये आपण अकारांत यामध्ये देवचा तक्ता पाहिला होता. आकारांत मध्ये मालाचा टेबल पाहिला होता. अकारांतच मध्ये नपुसकलिंग आपण वनमचा तक्ता सुद्धा पाहिला होता. त्यानंतर इकारांत मध्ये आपण कवीचा तक्ता पाहिला होता. स्त्रीलिंगी असेल इकारांत तर मतीचा टेबल पाहिला होता. मती म्हणजे बुद्धी आणि वारी म्हणजे पाणी हे नपुसकलिंग आपण पाहिलं होतं 8वी मध्ये. त्यानंतर दीर्घ ई जेव्हा असते, ठीक आहे, दीर्घ ई साठी आपण नदीचा तक्ता पाहिला होता 8वीत. आणि यावर्षी तुम्ही पाहणार आहात लहान ऊ म्हणजे रस्व ऊ. या रस्व ऊ साठी जर तो पुल्लिंगी असेल तर आपल्याला भानूचा टेबल पाहावा लागेल. स्त्रीलिंगी शब्द असेल उकारांत तर धेनूचा टेबल पाहावा लागेल. आणि नपुंसकलिंग असेल तर मधूचा टेबल आपल्याला पाहायला लागणार आहे. ठीक आहे. आणि दीर्घ उकारांत असेल तर तुम्हाला वधू म्हणजे नवरी. ठीक आहे, नवरा आणि नवरी मधली जी नवरी असते तिला वधू म्हटलं जातं, वरवधू. तर तो उकारांत म्हणजे दीर्घ ऊचा शब्द आहे स्त्रीलिंगी. आणि रूने अंत होणारे, ऋषी मधला जो रू आहे त्याने अंत होणारे शब्द आहेत पुल्लिंग मध्ये पितृ आणि कर्तृ. स्त्रीलिंगी मध्ये आहेत मातृ आणि स्वस्तृ. आणि नपुसकलिंगी मध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे. आता काही मुलांना प्रश्न असा असेल की ह्या फिल इन द ब्लँक्स आहेत का, आम्हाला त्या फिल इन द ब्लँक्स भरायच्या आहेत का? तर अजिबात नाही, या फिल इन द ब्लँक्स नाही आहेत. इथे डॅश का आहे? कारण इथे कुठलाच टेबल तुम्हाला नाही दिलेला आहे संस्कृतमध्ये. ठीक आहे, संस्कृत व्याकरणात या विषयीचे कुठले टेबल्सच नाही आहेत, म्हणून तिथे तुम्हाला डॅश दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही 8वी मध्ये तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही 8वी मध्ये अकारांत म्हणजे अने एंड होणारे, अकारांत म्हणजे अने अंत होणारा फक्त देव आणि वनम हेच तक्ते बघितले होते. तुम्ही कुठला स्त्रीलिंगीचा तक्ता बघितला होता का जो अने एंड होणारा? नाही बघितलेला, म्हणून तिथे डॅश आहे. आणि आ ने एंड होणारे, आ शेवटी आ असा आवाज येणारा, आ या स्वराचा आवाज येतो किंवा ध्वनी येतो असा शब्द तुम्ही कुठेही पुल्लिंगामध्ये पाहिला होता का? आ ने एंड होणारा नाही. तुम्ही माला हा टेबल पाहिला होता आणि तो स्त्रीलिंगीचा टेबल आहे. माला आ आहे की नाही ला मध्ये. तसंच तुम्ही नपुंसकलिंग सुद्धा पाहिलं नव्हतं ज्याचा आने एंड होतो, म्हणून तिथे डॅश आहे.
पण जेव्हा तुम्ही भाषासूत्रम 2 जेव्हा तुम्ही 8वीच्या पुस्तकामध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये द्वितीय घटकमध्ये जेव्हा गेला होता, त्यावेळेला तुम्ही पहिली जी छोटी ई असते, ह्रस्व ई, याचे तिन्ही तक्ते तुम्ही बघितले होते. जर पुल्लिंग असेल तर कवी, म्हणजे कवी हा पुल्लिंगी शब्द पाहिला होता. मती हा स्त्रीलिंगी म्हणजे बुद्धी हा स्त्रीलिंगी शब्द पाहिला होता. आणि वारी म्हणजेच पाणी हा नपुसकलिंग तुम्ही शब्द पाहिला होता. या तिघांचेही तक्ते तुम्हाला 8वीमध्ये सेकंड सेमिस्टरला होते. आणि त्यानंतर जर तुम्हाला आठवत असेल तर दीर्घ ई वाला फक्त नदीचा टेबल होता. म्हणजेच संस्कृतमध्ये दीर्घ ई असणारे पुल्लिंग कुठलेच शब्द नाही आहेत. संस्कृतमध्ये दीर्घ ई असणारे नपुसकलिंग कुठलेच शब्द नाही आहेत, म्हणून त्यांचे तक्ते सुद्धा नाही आहेत. ठीक आहे. तीच गोष्ट इथे आहे. दीर्घ ऊ मध्ये इकडे अजिबात कुठलाच टेबल नाही आहे, कारण दीर्घ ऊ ने एंड होणारे असे संस्कृतमध्ये शब्द नाही आहेत, म्हणून त्याचा तक्ता सुद्धा इथे दिलेला नाही आहे. ठीक आहे. पण जर ह्रस्व ऊ असेल, तुमचा छोटा ऊ असेल, तर पुल्लिंगी जर एखादा शब्द असेल तर तो भानूप्रमाणे चालतो, भानूच्या टेबलप्रमाणे. स्त्रीलिंगी एखादा शब्द असेल तर तो धेनूच्या तक्त्याप्रमाणे टेबलप्रमाणे चालतो. आणि नपुसकलिंग असेल तर तो मधुप्रमाणे चालतो. ठीक आहे. सो तुम्हाला ह्या वर्षी एकदम व्यवस्थितपणे भानू, धेनू, मधु, पितृ, मातृ हे तक्ते कंपल्सरी पाठ करायचेच आहेत. जसं 8वीला मी तुम्हाला सांगितलं की मॅन्डेटरी आहे, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी देव, माला, वन पाठच करायचे आहेत. तसंच 9वीमध्ये भानू, धेनू, मधु, पितृ, मातृ हे तक्ते कंपल्सरी पाठ करायचेच आहेत. आता ते पाठ कसे करायचे, समजून कसे घ्यायचे ते आपण इथे शिकणार आहोत. यानंतर तुम्हाला ज्यांना अजूनपर्यंत कळलं नाही आहे की काय होत आहे, आम्ही गेल्या वर्षी एवढे तक्ते पाठ केले, देव केला, माला केला, कवी, मती, वारी, नदी, वनम सगळे तक्ते आम्ही जर 8वीला केलेत, तर आम्ही परत का करायचा हा टेबल पाठ? त्या शब्दांनी चालणार नाही का? अजून कशाला तक्ते पाठ करायचे? ठीक आहे. असं ज्यांचं मत आहे तर त्यांना मी तेच समजावते खाली की तुम्हाला हे टेबल का पाठ करायचे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक मुलाचं नाव काय फक्त अजय, सुजय, विजय असंच असतं का? नाही ना. काही मुलांची जी नावं असतात ती रामू, शामू, त्याच्यानंतर ऊने एंड होणारी भरपूर मुलांची नावं आहेत, सुधांशू, अक्षू, अशी नावं आहेत. मग त्यांचं काय करायचं? आता एखाद्या मुलाचं नाव जर सुधांशू असेल किंवा एखाद्या मुलाचं नाव जर विष्णू असेल, विष्णू पण असतात ना मुलांची नावं, तर मग त्या मुलाने काय करायचं? मग त्याने कसं त्याचं नाव सांगायचं? राम मुलाचं नाव असेल तर तो सांगतो मम नाम रामः. पण ज्या मुलाचं नाव विष्णू आहे तो कसं सांगणार त्याचं नाव? तो विष्णूसाठी किंवा त्याचं नाव जर रामू असेल, मोनू, सोनू असं काहीतरी असेल, ऊ ने एंड होणारं, तर तो देवाचा तक्ता वापरू शकतो का? नाही. कारण देवाचा तक्ता त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय अ ने एंड होणारे अक्षरच फक्त देवाला फॉलो करतात. आता मोनू, सोनू, टोनू ही जी नावं आहेत ते ऊ ने एंड होत आहे सगळं. सुधांशू ऊ ने एंड होतोय, मग त्याच्यासाठी कुठलं तरी टेबल असणार ना की नाही? आणि म्हणून त्याच्यासाठी टेबल आहे भानू. मग तो भानूचा टेबल बघणार, भानूमध्ये प्रथमा एक वचन बघणार आणि त्याप्रमाणे तो त्याचं नाव सांगणार. ठीक आहे. म्हणजेच आता मी पटकन तुम्हाला दाखवते. तुम्हाला हा भानूचा टेबल आहे. ठीक आहे. मागे तुम्ही पेज कराल तेव्हा भानू. मग भानूची प्रथमा काय दिसते तुम्हाला? भानू. म्हणजे जर एखाद्या मुलाचं नाव विष्णू असेल तर तो कसं सांगणार नाव? आता त्याचं मम नाम विष्णू. कळलं? याच्यामुळे मम नाम विष्णू, मम नाम सोनू. त्याच्यानंतर सुधांशू सांगितलेलं की नाही? मम नाम सुधांशू. ठीक आहे. तर ज्या मुलांची नावं, जी मुलं हा व्हिडिओ बघतात आणि त्यांची नावं ऊ ने एंड होणारी असतील, तर त्यांना समजलं असेल की तुमचं नाव जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला हा उकारांत टेबल पाठ करावा लागणार. ठीक आहे. आता इकडे आहे मुलग्यांचीच नावं, पण भरपूर मुलींची पण अशी नावं आहेत जी ऊ ने एंड होतात. प्रत्येक मुलीचं नाव काही माला किंवा मती किंवा नदी असंच असेल असं काही नाही आहे ना.
मुलींची पण नावं ऊने एंड होणारी असतील. जसं की आता गाय हा शब्दच घ्या, गायला आपण म्हणतो धेनू. तर धेनू हा शब्द जेव्हा मी बोलते तेव्हा एंडिंग ऊने होते आणि धेनू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. मग तुम्ही म्हणाल की नाही, आता आम्ही भानू केला ना एक शब्द पाठ ऊ साठी, मग आता धेनूला वेगळं करायची काय गरज आहे, आम्ही तो भानूप्रमाणे चालू. ऊस तर आहे एंडिंगला भानूमध्ये पण आणि धेनूमध्ये पण. पण इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की भानू हा पुल्लिंग होता, म्हणजे मुलांसाठी वापरत होतो, आणि धेनू म्हणजे गाय ही स्त्रीलिंगी आहे. मग तिला तुम्ही एक कॉमन टेबल कसा काय वापरू शकता? नाही वापरू शकत ना. जर तुम्ही वरती बघितलं ते देवसाठी आपण वेगळा तक्ता वापरला कारण देव पुल्लिंगी होता, आणि मला हा आपण स्त्रीलिंगीसाठी वापरत होतो. म्हणजे वेगवेगळ्या लिंगासाठी आपण वेगवेगळे टेबल वापरत होतो की नाही? वापरत होतो की नाही? त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला जर तुमचं एखादं नाव उकारांत असेल म्हणजे ऊने एंड होते, पण जर तो पुल्लिंगी असेल तरच तो भानूचा टेबल बघणार. एखादं नाव जर ऊने एंड होते पण तो स्त्रीलिंगी शब्द आहे तर तो धेनूचाच टेबल बघणार. आणि समजा एखादं नाव वाचलं मी आणि तो ऊने एंड होतोय पण तो नपुसकलिंग शब्द आहे तर तो मधूचा टेबल बघणार. क्लिअर? तसंच आहे. आता समजा नंतर काय सांगितलं, दीर्घ ऊ असेल. आता हे सगळे जे आहेत ते छोटे ऊ आहेत म्हणजे ऱ्हस्व ऊ. पण दीर्घ ऊ असेल तर तुम्हाला पुल्लिंगाचा कुठलाच शब्द नाहीये संस्कृतमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शनच नाहीये कारण तक्ताच नाहीये. नपुसकलिंगाचा पण तक्ता नाहीये. मग वधू हा फक्त स्त्रीलिंगीमध्येच येतो दीर्घ. मग तुम्हाला वधूचा टेबल पाठ करावा लागणार. ठीक आहे. आणि ऋने एंड होणारे हे तुम्हाला कंपल्सरीच करायचे आहेत, पितृ आणि मातृ. कारण आपल्या भरपूर वाक्यांमध्ये आई वडील हे शब्द येतातच येतात. मग आई वडिलांसाठी तुम्हाला मातृ, माता हा शब्द मातृ या रूट वर्ड पासून तयार होतो आणि पिता हा शब्द पितृ या रूट वर्ड पासून तयार होतो. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी हे तक्ते पाठ करायचेच आहेत. आणि राहिला शब्द हा कर्तृ. कर्तृ म्हणजे करणारा, काहीतरी कार्य करणारा. आणि स्वस्त्रु याचा अर्थ होतो बहीण, भगिनी, स्वस्त्रु. सो भगिनी शब्द पण आहे पण समानार्थी शब्द त्याला स्वस्त्रु आहे जो ऋने एंड होतो. आता बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल. आता आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला इथे काहीतरी चित्र दिसत आहेत बरोबर. तर त्या चित्रांमध्ये त्यांनी तीच गोष्ट समजावून सांगितली की तुम्हाला उकारांताचे तक्ते पण का पाठ करणं गरजेचं आहे. जे मी तुम्हाला वरती सांगितलं तेच ते चित्राच्या सहाय्याने तुम्हाला खाली सांगत आहेत. आता इथे जर तुम्ही पहिलं चित्र बघितलं तर एका देवाचं चित्र दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. तर जेव्हा मी ह्याला देव म्हणते, हे चित्र बघून मी म्हणते की हा देव आहे. ठीक आहे. सो देव आहे म्हटल्यावर देव व ची एंडिंग होते अशाने, म्हणजे अस्वर निघतोय, म्हणून मी तो अकारांत शब्द आहे आणि तो देवाप्रमाणे चालवेल. पण नॉट नेसेसरी की हे चित्र मी माझ्या मैत्रिणीला दाखवलं आणि ती या चित्राला बघून म्हटली प्रभू, हे प्रभूंचं चित्र आहे, तर मी तिला असं म्हणेल का नाही 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 प्रभू नको म्हणूस, तू देव म्हण, कारण आमच्याकडे देवचाच तक्ता आहे, आम्ही 8वीला देवचाच तक्ता पाठ केला. पण ती म्हणेल की नाही मला प्रभूच म्हणतो, आम्ही आमच्या घरी या देवाला आम्ही प्रभूच हाक मारतो, हे प्रभू असंच आम्ही म्हणतो, आम्ही देव काही म्हणत नाही शब्द, आम्ही प्रभूच म्हणतो असं. ठीक आहे. मग तुम्ही तिला काय सांगणार की अच्छा तू प्रभू म्हणतात का तुमच्या घरी देवाला, मग तुला बाई काय करावं लागणार, प्रभू, प्रभू मध्ये ऊ आहे एंडिंगला, प्रभू ऊ आवाज येतोय, ऊ स्वर आहे. ठीक आहे. सो मग तुला काय करावं लागणार, भानूचा टेबल बघावा लागणार, कारण देव तर चालणार नाही, कारण तू देव वापरत नाहीये शब्द, अकारांत नाहीये, तू प्रभू वापरतेस, मग तुला कंपल्सरी भानूचा तक्ता पाठ करावा लागेल. समजलं? म्हणजे देव आणि प्रभू हे शब्द वेगवेगळे आहेत का, तर शब्द वेगवेगळे आहेत पण त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे का, नाही. देव याचा अर्थ सुद्धा गॉड आणि प्रभू याचा अर्थ सुद्धा गॉड, दोघांचे अर्थ सेम आहेत, समानच अर्थी आहेत, फक्त दिसायला ते वेगवेगळे दिसत आहेत. त्यांचा स्वर, जो शेवटचा स्वर निघतोय, तो शेवटचा ध्वनी जो निघतोय तो वेगवेगळा निघतोय. देव बोलताना अ निघतोय आणि प्रभू बोलताना ऊ निघतोय. जर त्यांचे शेवटचे ध्वनी वेगवेगळे आहेत, एकाचा अ आहे दुसऱ्याचा ऊ आहे, तर दोघांचे तक्ते कसे असणार, वेगवेगळे असणार. समजलं?
पुढचं एक्झाम्पल घेऊया. दुसरं चित्र दिले त्यांनी सूर्याचं दिलंय. आता इथे सूर्य, काही काही जण सूर्याला काय म्हणतात, सूर्य. आता सूर्याची काही एकच नावं नाही आहेत, सूर्याची पण अनेक नावं आहेत. सूर्याला आदित्य म्हटलं जातं, सूर्याला रवी म्हटलं जातं, सूर्याला भानुहू असं सुद्धा म्हटलं जातं, सहस्त्रांशू असंही म्हटलं जातं. सहस्त्र अधिक अंशू अशी संधी होते. सहस्त्र म्हणजे हजारो आणि अंशू म्हणजे किरण. हजारो किरण ज्याला आहेत असा तो सहस्त्रांशू म्हणजे सूर्य. ठीक आहे. सो परत तेच सांगते की समजा मला सूर्यच हा शब्द आवडतो, तर मी सूर्य हा शब्द देव प्रमाणे चालवणार, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी केलाय 8वीला देव, ठीक आहे, तर मी सूर्य चालवला. पण समजा एखाद्या धड्यामध्ये लेखकाला सूर्य शब्द नाही वापरायचे, त्याला शब्द वापरायचे भानुहू. मग तुम्ही तिथे ब्लँक व्हाल की भानुहू हे काय नवीन. मग तुम्हाला कळायला हवं की सूर्याला अजून एक समानार्थी शब्द आहे भानू. आणि भानू हा जर मला शब्द समजून घ्यायचा असेल तर तो मला तक्ता पाठ करावा लागणार, कारण मी देवच्या तक्त्यानुसार भानू शब्द मॅच करू शकणार नाही, कारण देवचा तक्ता पूर्णपणे वेगळा आहे, भानूचा तक्ता पूर्णपणे वेगळा आहे. ठीक आहे. किंवा समजा सहस्रांशू शब्द वापरायचा असेल तरी पण तुम्हाला अंशू उ येतो, भानू उ येतो, मग उकारांत शब्द तुम्हाला पाहावा लागणार. तसंच एक्झाम्पल आहे पुढच्या चित्राचं, हवा. हवा या शब्दाला काही काही जण वातह म्हणतात, तर काही जण वायू पण म्हणतात. आता मी वात म्हणत असेल, वातह मध्ये वात अ आहे तर तो देवप्रमाणे चालणार. पण जर मी वायू म्हणते तर मग यू आहे एंडिंगला, आणि यू एंडिंगला असल्यामुळे तो काय झाला, उकारांत, ऊ ने एंड होणारा. ओके. सो तुम्ही भानू हा टेबल पाठ करणार. नंतर एक झाड दिसतंय. आता काही काही जण झाडाला वृक्षः म्हणतात, काही काही जण पादपः म्हणतात, हा काही काही जण तरु म्हणतात. तर जर तुम्ही वृक्षः म्हटलात तर एंडिंगला अ येतो वृक्ष. पण तुम्ही तरु म्हटलं तर मग तरु म्हटलात तर एंडिंगला ऊ येतोय, मग तुम्ही देवाचा तक्ता पाहून चालेल का, नाही, तुम्हाला भानूचा टेबल पाहावा लागणार. आता खाली अजून बघूया आपण. आता शिक्षक आहेत, टीचर. ओके. सो आता आपण टीचर्सला शिक्षकः असं म्हणतो, पण आधीच्या काळात शिक्षकांना काय म्हणायचे. आधीचं तुम्ही रामायण महाभारत बघाल तेव्हा तुम्ही काय बघितलंय त्या टेक्स्टमध्ये, शिक्षक अशी हाक मारतो का, नाही. आधीच्या काळात शिक्षक या माणसाला शब्द होता गुरु. काय होता, गुरु. मग दोघं वेगवेगळे आहेत का, नाही, समानार्थी शब्दच आहेत. शिक्षक पण शिकवण्याचंच काम करतो, गुरु पण शिकवण्याचंच काम करतो, पण शब्द दोघांना वेगवेगळे वापरले. तर शिक्षक हा जो शब्द आहे तो एंडिंगला क म्हणजे अ आहे तर देवह प्रमाणे चालतो, आणि गुरु उ आहे म्हणून भानू प्रमाणे चालणार. तसंच सिंह. सिंह म्हणजेच लायन. ओके. सो लायनला एक शब्द आहे सिंह, सॉरी. इथे त्यांनी शब्द घेतलाय लायन असं नाहीये, इथे शब्द आहे पशु. पशु म्हणजे माहिती आहेत ना, वाईल्ड ॲनिमल्स, प्राणी. तर प्राणी यासाठी प्राण्याला संस्कृतमध्ये अकारांत एंडिंगमध्ये शब्द आहे सत्वह. काय शब्द आहे, सत्वह. आणि त्याला उकारांत म्हणजे त्याचा समानार्थी अजून एक शब्द आहे जो की आहे पशु. हा आपल्याला माहिती आहे, मराठीत पण आपण पशु म्हणतो की नाही. तर मी जर समजा एखाद्या प्राण्याला सत्वह हाक मारली तर तो देवह प्रमाणे चालेल, आणि मी पशु म्हटलं, जंगली पशु म्हणते तर शू मध्ये ओ येतोय, म्हणजे मला भानूचा टेबल बघावा लागणार पशु शब्द वापरायचा असेल तर. पुढे आहे चंद्र. सगळ्यात सुंदर गोष्ट, चंद्र. तर चंद्र हा शब्द, चंद्र अ आहे एंडिंगला, मग चंद्र हा देवह प्रमाणे चालणार. पण चंद्राला समानार्थी शब्द आहे इंदुहू आणि हिमांशुहू. आता इंदुहू असा शब्द जर मी चंद्राला वापरला तर मी देवहचा टेबल वापरेन तर चालेल का, नाही, कारण इंदू मध्ये दू ऊ येतोय आवाज, हिमांशू ऊ आवाज येतोय एंडिंगला, मग इथे मला कुठला टेबल वापरावा लागेल, भानूचा. त्यानंतर पुढे काय सांगितले त्यांनी,
हं? पुढे त्यांनी सांगितलेलं आहे बासरी. बासरीला शब्द आहे वंशी. ओके, वंशी हा जो शब्द आहे तो नदीप्रमाणे चालणार, कारण ई एंडिंगला आहे ना. आणि समजा या बासरीलाच वेणुहू असा सुद्धा शब्द आहे, आणि वेणुहू असा शब्द असल्यामुळे आपण त्याला भानूप्रमाणे सुद्धा चालवणार. ठीक आहे. तर एवढी चित्र त्यांनी याच गोष्टीसाठी दिलेली आहेत की तुम्हाला कळेल की आपण भानू, धेनू, मधू हे शब्द 9वीत का शिकणार आहोत. ओके. मी तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू का सांगते, स्लोली मी तुम्हाला एक एक गोष्ट का समजावून सांगते, कारण जर तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित शिकलात नाही, खूप फटाफट करायचंय म्हणून तुम्ही जर फास्ट शिकलात तर ते तुमचं जास्त काळ लक्षात राहणार नाही, आणि त्यामुळे जिथे वेळ द्यायचा आहे तिथे तो द्यायचाच. ठीक आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला वेळ देते. आता हे जे मी वरती समजावून सांगितलं ते अजून समजावण्यासाठी तुम्हाला एक हा पॅरेग्राफ दिलेला आहे. ठीक आहे. तर तो आपण समजून घेऊया. आता काय लिहिले बघा, पठत भेदम अवगच्छत च. पठत म्हणजे वाचा, आणि भेदम ह्याच्यामध्ये जो भेद आहे, फरक जो आहे तो अवगच्छत. अवगच्छत याचा अर्थ होतो समजावून घ्या. ओके. जर मला तुम्हाला विचारायचं असेल तुम्हाला समजलं का, तर मी तुम्हाला संस्कृतमध्ये कसं विचारणार, अवगच्छति वा. ओके. समजलं का, अवगच्छति वा. तर तुम्ही म्हणणार हो हो. हो हो साठी काय, आम. ओके. सो सुरुवात करूया. चित्र दिलेलं आहे मध्ये सूर्याचं. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट जो सोर्स आहे आपल्या पृथ्वीचा, ऊर्जेचा, तो आहे सूर्य. आता सूर्यसाठी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 2 समानार्थी शब्द आहेत. सूर्यला आपण सूर्यः असं सुद्धा म्हणतो, आणि सूर्यला भानू असा सुद्धा समानार्थीमध्ये शब्द आहे. आता समजा आपण आहोत, आपल्याला सूर्य हा शब्द लहानपणापासून आवडतो आणि आपल्याला तोच आवडतो. सूर्यच म्हणायचे मला म्हणायचंच नाहीये भानू असं म्हणून आपण स्किप करू शकत नाही. नाही तर काय काय नाही 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 आम्ही तर सूर्यच बोलू, भानू बोलणारच नाही, म्हणजे भानूचा तक्ता पाठ करायला लागणार नाही. तर असं अजिबात नाही, कारण कुठला ना कुठला तुमचा शब्द ऊ ने एंड होणारा येणारच, आणि तुम्ही काही स्किप करू शकत नाही. फक्त मी तुम्हाला एवढंच म्हणेन की तुम्ही चांगल्या पद्धतीने ते समजून घ्या, म्हणजे पाठांतर सोपं होईल. जर तुम्ही समजावूनच घेतलं नाही तर ते पाठांतर पण कठीण होईल आणि अभ्यास पण कठीण होईल. तर तुमच्या हातात आहे ते की तुम्हाला सोपं करून करायचं आहे की तुम्हाला कठीण बनवून ठेवायचं आहे. आता समजा सूर्य, मी म्हटलं की मला सूर्यामध्ये लिहायचं आहे, तर सूर्याची माहिती मी कशी देणार. पहिलं वाक्य बघा, सूर्यः नाम तेजो गोलः. ओके. आता काही काही जण इथे म्हणतील, याचं भाषांतर असं करतील, सूर्याचे नाव तेजोगोल आहे. रॉंग, हे चुकीचं आहे भाषांतर. नाम याचा अर्थ नाव असा इथे अर्थ घ्यायचा नाहीये. जसं मी म्हणते की मम नाम सोनाली, माझं नाव सोनाली आहे, हे बरोबर आहे, पण इथे असं नाहीये सूर्य नाम तेजो गोलः. इथे नामचा अर्थ होतो मीन्स. ओके. म्हणजे हा, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा असा अर्थ आहे या ओळीचा. सूर्य म्हणजे याचा अर्थ नाम, सूर्याचं नाव असं नाही आहे वाक्य, कळलं. इथे नामचा अर्थ होतो मीन्स, सन मीन्स. ओके. सो सूर्य नाम तेजो गोलः, सूर्य म्हणजे तेजाचा एक गोळा आहे. ठीक आहे. आता समजा माझी एक मैत्रीण आहे आणि ती म्हणते की नाही मला सूर्य नाही बोलायचंय, मला भानू बोलायचंय. मग हे वाक्य मी कसं काही बोलणार. तर सिंपल, सूर्यः हे मी देवः प्रमाणे चालवलं. ओके. जसं देवः बोलते तर मी सूर्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं आणि सूर्यः करून टाकलं प्रथमा एकवचन.
मग मी काय करणार, मला आता माझी मैत्रिणी जी आहे ती काय बोलणार, ठीक आहे नो प्रॉब्लेम, मला भानूचा टेबल येतो, मी पण माझी भानूची प्रथमा एकवचन घेईन. मग भानूची प्रथमा एकवचन काय आहे, हां काय आहे भानूचं प्रथमा एकवचन, भानूहू. मग इथे मी फक्त काय करणार, भानूहू हा शब्द लिहिणार. म्हणजे जिथे मी देवह प्रमाणे सूर्य केलं, इथे मी भानूहू प्रमाणे भानूहू शब्द लिहिला. ठीक आहे. बाकी तसंच भानूहू नाम तेजो गोलह, परत तेच येणार भाषांतर, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा. कारण भानू आणि सूर्य हे काही वेगळे नाहीच आहेत, राईट. दुसरं वाक्य बघा, सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते. सूर्याचे, स्य स्य विभक्ती, स्य कधी लागते, देवस्य, षष्ठी, षष्ठी विभक्ती आहे, षष्ठी एक वचन 6.1, 6 फॉर षष्ठी आणि 1 फॉर एकवचनम. ठीक आहे. सो सूर्यस्य वर्णनम, सूर्याचे वर्णन, ऋग्वेदे सप्तमी विभक्ती, ऋग्वेदात वर्तते आले आहे किंवा ऋग्वेदात आहे. सूर्याचे वर्णन ऋग्वेदात आहे. तुम्हाला माहिती आहेत ना, हिंदू धर्मामध्ये 4 मुख्य वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ठीक आहे. सो सगळ्यात जो प्राचीन वेद आहे तो आपला ऋग्वेद आहे. तर या ऋग्वेदामध्ये सूर्याचं वर्णन आलेलं आहे. कारण ऋग्वेद ज्या काळात लिहिलं गेलं होतं त्या काळातील लोक निसर्गातीलच वेगवेगळ्या ऊर्जांना देवता स्वरूप मानायचे. म्हणजे पवन, हवा असेल तर पवनदेव, त्यानंतर सूर्य असेल तर सूर्यदेव, चंद्र असेल चंद्रदेव, धरती असेल तर मग पृथ्वी माता, असे नॅचरल ज्या गोष्टी असायच्या, नेचर जे असायचं त्यालाच ते देव मानायचे. त्याच्यामुळे सूर्याचं वर्णन हे ऋग्वेदात आलेलं आहे. आता सूर्याचे असं मी म्हटलं, ठीक आहे. सो सूर्याचे हा शब्द जेव्हा मी म्हणते तेव्हा मी देवस्य प्रमाणे सूर्यस्य असं केलं, षष्ठी विभक्ती वापरली. पण मग इथे पण मला भानूसाठी षष्ठी वापरावी लागेल. मग मला परत भानूचा टेबल पाहावा लागणार. मग भानूची षष्ठी एकवचन काय आहे, षष्ठी आणि एकवचन, कारण मी 6.1 लिहिलेलं की नाही. तसंच मग काय शब्द भेटला मला एकवचनासाठी, भानोहो हा शब्द मिळाला की नाही. मग इथे मी काय करणार, ते वाक्य तसंच ठेवणार, फक्त या सूर्यच्या जागी रिप्लेसमेंट केला मी भानोहो शब्द. भानोहो वर्णनम ऋग्वेदे वर्तते. अर्थ तोच झाला, सूर्याचं वर्णन ऋग्वेदात केलं आहे किंवा ऋग्वेदात आहे. क्लिअर. आणि पुन्हा एकदा मी इथे सांगते की ज्या मुलांना 8वी मध्ये विभक्त्या समजल्या नव्हत्या, आत्ता सुद्धा मी काय म्हणते त्याच्यामध्ये त्यांना समजत नाही आहे की विभक्ती कसं आम्ही फिगर आउट करायचं, त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा अनाऊन्स करते की विभक्ती या तुम्हाला शिकल्याच पाहिजेत आणि त्याच्यावर तुमची कमांड चांगली असली पाहिजे, त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस चांगली असली पाहिजे. कारण विभक्ती हा असा एक टॉपिक ना, असा स्पेसिफिक एका गोष्टीपुरता कधीच मर्यादित राहत नाही. तुमच्या पूर्ण संस्कृत पुस्तकामध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो. फक्त तो असं मेन्शन करत नाही की मी विभक्ती आहे. आता इथे त्याने मेन्शन नाही केलं की मला विभक्ती इथे गरजेची आहे, पण आता मी तुम्हाला जेव्हा शिकवते तेव्हा तुम्हाला रिअलाइज होत आहे ना की इथे विभक्ती किती गरजेची आहे. मॅडम विभक्ती चेंज करतायत, देवाची विभक्ती चेंज करतायत, भानूची विभक्ती चेंज करतायत. सो तुम्हाला रिअलाइज होतं की इथे विभक्ती येते. पण जर तुम्ही असं वरवर बघितलं तर इथे थोडी प्रश्न आहे विभक्तीचा, इथे तर वाचण्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की तुम्हाला कुठलाही टेक्स्ट संस्कृतमध्ये समजून जर घ्यायचं असेल, कुठली वाक्यरचना तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला विभक्ती येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की 10 दिवसांचा मी विभक्तीचा पेड क्लास घेते. ठीक आहे. 10 दिवस 2 तास आणि 1000 रुपये फीज असते. पण या गोष्टीचा फायदा तुम्हाला 8वी 9वी 10वी या 3ही वर्षासाठी होतो. म्हणजे तुम्ही या 3ही वर्षासाठी 1000 रुपये इन्व्हेस्ट करता आणि तुमचा बेस या 10 दिवसांमध्ये इतक्या वेळेला प्रॅक्टिस करून क्लिअर केला जातो की तुम्हाला नंतर मनात कधीच शंका येत नाही की फिगर आउट कसं करायचं, कुठली विभक्ती कुठे आहे. कारण 10 दिवसांमध्ये खूप प्रॅक्टिस मी स्वतःहून करून घेते.
आता काही काही जणांचं म्हणणं याच्यावर असं असेल की मग तुम्ही यूट्यूबवरच प्रॅक्टिस का नाही घेत, कारण ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासोबत माझं कम्युनिकेशन झालं पाहिजे, तुमचे डाऊट्स मला कळले पाहिजेत. जेव्हा आपण क्लासमध्ये असतो तेव्हा आपण सुपर ॲक्टिव्ह असतो, तुम्ही वाक्य करता, मी तुम्हाला वाक्य देते, आणि त्यामुळे तुमची वाक्य कुठे गडबडताय, तुम्ही कुठे थांबताय, तुम्ही कुठे कन्फ्यूज होताय, हे मला प्रत्येकावर लक्ष ठेवता येतं इंडिव्हिज्युअली. आणि मी एका बॅचमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 5 मुलं एवढाच माझा नंबर असतो, जेणेकरून मला त्या 10 दिवसांमध्ये, म्हणजे तुम्हाला तो कालावधी काही काही जणांना वाटेल 10 दिवसात कसं समजेल, पण 10 दिवसामध्ये माझ्याकडे 10 मुलं नसतात, मी 5च मुलांची एक बॅच ठेवते, किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असतील तर. का? कारण मला एकेका मुलाकडून ती तेवढी तेवढी नंबरची वाक्य करून घ्यायची असतात प्रॅक्टिस, आणि तुम्हाला याच्यामध्ये क्वालिटी मिळते. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं जर आपल्याला मिळत असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की त्या गोष्टीचा फायदा होईल. बाकी जर तुम्हाला असंच, जर तुमचं बेस ऑलरेडी चांगला आहे, तुमच्या घरात कोणीतरी चांगलं व्यवस्थित शिकवत असेल, किंवा तुमच्या शाळेतले शिक्षक जर तुम्हाला काही मदत करत असतील आणि तुमचं जर बेसिक चांगलं असेल, विभक्ती चांगली असतील, तर तुम्हाला क्लास लावण्याची काही गरज नाही. तुम्ही यूट्यूबला मी जेवढं शिकवते त्याच्यामधून पण ते कव्हरअप करू शकता. पण ज्यांना कव्हरअप करायला त्रास होतोय, ज्यांना समजत नाही आहे, त्यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करा. आणि तुम्हाला क्लास लावायचा असेल, आता यामध्ये एवढं पण आहे की जे मुलं आहेत, जी स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासोबत जे झूम ॲपवर मी शिकवते ते त्यांच्या पॅरेंट्सने जरी ऐकलं किंवा त्यांनी जरी लेक्चर्स अटेंड केले तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही. का? कारण भरपूर पॅरेंट्स असे असतात जे मुलांना शिकवत असतात, त्यामुळे पॅरेंट्सने सुद्धा बसून तो व्हिडिओ किंवा क्लास जॉईन केला, किंवा पॅरेंट्सने जरी काही मध्ये डाऊट विचारले, किंवा एखाद्या पॅरेंट्सला वाटलं की नाही मला माझ्या मुलासाठी तो क्लास लावायचा आहे, तर तो सुद्धा क्लास लावू शकतो. वयाचं काही बंधन नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय म्हणजे तुम्ही मला मेल करू शकता. माझा मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतो, तर तुम्ही मला मेल करा, मेल थ्रू आपण बोलू शकतो आणि मग नंबर्स एक्सचेंज करू शकतो आणि पुढचे डिटेल्स आपण शेअर करू शकतो. ठीक आहे, सो तुम्ही नक्की विचार करा. आणि आता आपण तिसरं वाक्य घेऊया. सूर्यात सर्वे प्रकाशम लभन्ते. सूर्यात, आता सूर्यात हा जो शब्द आहे तो कुठल्या विभक्तीत येतो, तर हा देवात प्रमाणे पंचमी विभक्तीत येतो. ठीक आहे, सो पंचमी विभक्ती आपल्याला काय सांगते, पासून, ऊनहून पासून. ठीक आहे, सो सूर्यापासून सर्वे प्रकाशम लभन्ते, सर्वजण प्रकाश मिळवतात. ओके, इथे मी पंचमी एकवचन वापरलं, 5.1 पंचमी एकवचनम वापरलं. मग इथे भानू शब्दाच्या साठी सुद्धा मला पंचमी एकवचनच वापरावं लागणार. परत मी भानू तक्त्यामध्ये गेली, पंचमी बघितलं, पंचमीमध्ये एकवचन बघितलं, काय शब्द मला मिळाला, भानो हो. ठीक आहे, मग मी इथे काय लिहिणार, परत भानो हो. ठीक आहे, तुम्ही मला वरती पण तर भानो हो लिहिला, पण तुम्ही जर भानूचा टेबल नीट बघितला तर तुम्हाला कळेल की पंचमी षष्टी त्याचं सेमच आहे, म्हणून ते तुम्हाला सारखं दिसतंय. पण वरती जो भानो हो आहे तो षष्ठी विभक्तीमध्ये आहे, कारण इथे षष्ठी एकवचनम होतं, मग इथे पण षष्ठी एकवचनम झालंय. खाली पंचमी एकवचनम आहे म्हणून इथे पंचमी एकवचनम झालंय. ठीक आहे, परत तेच अर्थ आहे, भानो हो सर्वे प्रकाशम लभन्ते, सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळतो. पुढे, सूर्यम परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. आता इथे परितः हा एक अव्यय आलेला आहे. अव्यय म्हणजे असा शब्द जो कधीच कोणासाठीही बदलत नाही. आणि तुम्ही 8वीला शिकला होतात की काही काही अवयव म्हटलं, काही काही अव्ययांना काही विशेष विभक्त्याच लागतात. जसं की परितःला नेहमी द्वितीया विभक्तीच लागते. हे तुम्ही 8वीच्या पुस्तकाच्या शेवटी जो होता, भाषासूत्रमच्या शेवटी, तिथे हे सगळे होते, जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला असेल तर. ठीक आहे, सो परितः हा अव्यय आहे आणि त्याला द्वितीयेची अपेक्षा असते. परितः याचा अर्थ होतो सभोवती, सराउंडिंग.
सूर्याच्या भोवती सर्व ग्रह फिरत असतात. आता भरपूर ग्रह आहेत, बहुवचनम आहे म्हणून भ्रमचं काय झालेलं, भ्रमंती झालेलं आहे, अंती प्रत्यय आलेला आहे, राईट. तर कोणाच्या भोवती फिरतायत ग्रह, सूर्याच्या. मग ज्याच्या भोवती फिरतात तो नेहमी शब्द द्वितीय विभक्तीत असतो, म्हणून देवचं द्वितीय देवम होते, म्हणून सूर्यची पण द्वितीय सूर्यम होणार. मग इथे मी काय वापरलं, द्वितीय एकवचनम वापरलं. ठीक आहे. मग जर इथे मी द्वितीय एकवचनम वापरले, मग इथे पण मला काय वापरावं लागणार, भानू टेबलमध्ये पण द्वितीय एकवचनम. मग परत जाऊया, आपण बघूया काय आहे द्वितीय एकवचनम. काय आला शब्द, भानुम आला की नाही. फक्त इथे म हलंत आहे कारण हा एकटाच लिहिलेला. आता इकडे तो आपण तसं लिहू शकत नाही, कारण भानुमच्या पुढे प आलेला आहे आणि प मुळे काय झालेलं आहे, आधीच्या शब्दाला आपल्याला टिंब द्यावा लागतो, कारण प हे व्यंजन आहे. सो फरक एवढाच आहे, इथे होतं सूर्यम, सूर्यमच्या जागी आपण इथे भानुम केलं. परत तोच आहे भानुम परितः सर्वे ग्रहाः भ्रमंती, म्हणजे सूर्याच्या सभोवती सर्व ग्रह फिरतात. पुढचं, सूर्येण ग्रहमंडलम शोभते. सूर्येण, सूर्येण हा शब्द देवेन प्रमाणे चालतोय. देवेन कुठली विभक्ती आहे, तृतीया एकवचनम, म्हणजे 3.1 लक्षात ठेवा नंबर. सो तुम्ही इथे लिहू पण शकता तुमच्या पुस्तकांमध्ये 3.1 वगैरे. हे माझं शॉर्टकट मी असं लिहिते पटकन समजायला. सो 3.1 म्हणजे तृतीया एकवचन आहे देवशब्दाची, देवेन प्रमाणे सूर्येण, म्हणजेच सूर्यामुळे ग्रहमंडल शोभून दिसतं. सूर्याने, नेईशी नेईशी तृतीया, सूर्याने ग्रहमंडल जे आहे ते शोभून दिसतं. तर इथे जर मी 3.1 म्हणजे तृतीया एकवचनम बघितलं, मग भानूची पण मला काय बघावी लागणार, तृतीया आणि एकवचनम. भानू ना आहे, मग इथे बघा काय वापरले, त्याने वापरले की नाही, भानूना वापरले. भानूना ग्रहमंडलम शोभते, अर्थ तोच, सूर्यामुळे ग्रहमंडल शोभून दिसते. पुढचं वाक्य, सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते. आता सूर्य ही कुठली विभक्ती झाली, सूर्य ही देवेप्रमाणे सप्तमी विभक्ती झाली, सप्तमी एकवचन 7.1. सूर्य म्हणजे सूर्यात, इन द सन. ओके, सूर्यात अतिशय ऊर्जा असते. मग जर इथे 7.1 आहे, मग भानूसाठी पण मला काय बघावं लागणार, 7.1. 7.1 भानव. मग इथे मी काय करणार, जिथे मी तिथे सूर्य लिहिलेला आहे इथे मी काय लिहिणार, भानव. भानव अतीव ऊर्जा वर्तते, सूर्यामध्ये अतिशय ऊर्जा असते. क्लिअर. पुढचं, सूर्य अस्माकं देवता. सूर्य पुन्हा प्रथमा घेतलेला आहे एकवचन त्यांनी, 1.1. सूर्य आमची देवता आहे. मग सूर्याच्या जागी मला समजा भानू शब्द वापरायचा, सूर्य नाही वापरायचंय मला, भानू शब्द वापरायचा आहे, तर मी काय बनणार, परत भानू, बघा एकवचनम, भानू अस्माकं देवता. आणि लास्ट, सेकंड, लास्टच नाही, सेकंड लास्ट, सूर्याय नमः. आता इकडे पण तुम्हाला एक अव्यय दिसतो, नमः. नमः याचा अर्थ होतो नमस्कार करणे, आणि हा अव्यय आहे. आणि नमःला नेहमी चतुर्थीची अपेक्षा असते, म्हणजेच ज्याला आपल्याला नमस्कार करायचा असतो तो नेहमी चतुर्थी विभक्तीत असतो. ठीक आहे. आणि हे कधी आपल्या होतं, जेव्हा नमः हा शब्द असतो तेव्हा. नमती म्हटलेलं नाहीये मी, नमती हे काय झालं, क्रियापद झालं. हा क्रियापद वेगळा, हे याच्याबद्दल मी बोलत नाही आहे. मी कशाबद्दल बोलते, नमः बद्दल बोलते. नमः हे अव्यय आहे, हे क्रियापद नाही आहे. ठीक आहे. सो मी कोणाला नमस्कार करते, सूर्याला. मग सूर्य हा चतुर्थी विभक्तीत असला पाहिजे, आणि तो आहे पण. देवाय ही चतुर्थी विभक्ती आहे, तर देवाय प्रमाणे सूर्याचं झालेलं आहे सूर्याय, म्हणजे 4.1. मग जर इथे 4.1 आहे तर भानू टेबलचं पण तुम्हाला काय बघावं लागणार आहे, 4.1. मग 4.1 काय आहे शब्द, भानवे आहे की नाही. मग तुम्हाला इथे दिसेल भानवे नमः, तिथे होतं सूर्याय नमः. पण जर सूर्य शब्द वापरत नाहीये मी, भानू वापरते, तर मला बोलावं लागणार भानवे नमः, म्हणजे अर्थ तोच, सूर्यालाच नमस्कार, फक्त मी
शब्द वेगळे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर आपण संबोधन वापरूया. हे सूर्य रक्ष माम, हे सूर्य माझी रक्षा कर. माम म्हणजे माझी, माझं रक्षण कर. पण आता समजा सूर्य शब्द नाही सांगितला वापरायला, आम्ही सूर्य नाहीच बोलत, आम्ही भानू बोलतो, मग मला भानूसाठी बघावं लागेल. मग भानूच्या टेबलमध्ये हाक कशी मारतात संबोधन एका सूर्याला, हे भानू. जिथे हे सूर्य होतं तिथे हे भानू झालं, भानूचं भानू होतं. मग इथे बघा हाक कशी मारले, हे भानू रक्ष माम. कळलं? म्हणजे यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसते की जे जे इथे ब्ल्यू कलरचे बोल्ड अक्षरामध्ये जे शब्द आहेत ते देवप्रमाणे चालणारे आहेत सगळे, आणि इथे जे पिंक कलरच्या बोल्ड अक्षरात शब्द आहेत ते उकारांत आहेत आणि ते भानूप्रमाणे सगळे चालतात. म्हणजे हे अकारांत आहेत आणि हे उकारांत आहेत. अकारांत आपण 8वीत बघितले होते, उकारांत आपण आता 9वीत पाहणार आहोत. अर्थ बदलतो का? अर्थ नाही बदलत, कारण हे समानार्थी शब्द आहेत. मग काय बदलतं? वाक्यातील शब्द बदलतात. शब्दा बदलल्यामुळे तक्ते वेगवेगळे वापरतो. क्लिअर? यापेक्षा मी सोपं करून नाही सांगू शकत, कारण ही माझी लास्ट लिमिट आहे. ओके, सो आय होप तुम्ही माझ्या समोर तर नाही आहात, पण मी माझं बेस्ट देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे की सूर्य कधी वापरायचा आणि भानू कधी वापरायचा. ठीक आहे? अर्थामध्ये जराही काही बदल नाही. आत्ताच बघितलं, दोघं अर्थ सेमच आहेत दोन्ही पॅसेजचा, फक्त फरक कुठे होता? शब्द बदलले, त्याच्यामुळे टेबल बदललाय. म्हणून सूर्यासाठी मी हमेशा तुम्हाला समजावताना देवाचा रेफरन्स दिलेला आहे, आणि ह्या लोकांनी भानूच घेतलेला आहे, कारण तुम्हाला भानू पाठच करायचा आहे, म्हणून त्यांनी सूर्यासाठी भानू हा टेबल दिलेला आहे. क्लिअर? हे ज्यांना क्लिअर आहे त्यांना व्हेरी गुड माझ्याकडून. ओके, आता हिपर्यंतच व्हिडिओ बघा केवढी लेंदी झालेली आहे. किती वेळ झालेला आहे? साधारण आपला 42 मिनिट्स. ओके, ऑलमोस्ट. सो आता पुढे नको जाऊया, कारण तुम्हालाही ब्रेकची गरज आहे, मलाही ब्रेकची गरज आहे. तर इथपर्यंत आपण संपवलेलं आहे भाषासूत्र 1. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या तक्त्यांच्या वेगवेगळ्या सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला फक्त सांगते की तुम्हाला पहिला भानू टेबल आहे. भानू म्हणजे भानू म्हणजेच काय? थांबा थोडं झूम करते. तर तुम्हाला पहिला जो तक्ता आहे तो भानू आहे, पुल्लिंग, ज्याचा अर्थ होतो सूर्य, उकारांत म्हणजे ऊने एंड होणारा. त्याच्यानंतर धेनू शब्द आहे, ज्याचं मूळ रूप आहे गौहू. गौहू म्हणजेच काय? गाय. ठीक आहे? गायसाठी मूळ शब्द गौ असा आहे, आणि त्याच्यानंतर गौ आपण डायरेक्टली बोलू शकत नाही, म्हणून गौचं जसं की पाचं पिब होतं, स्थाचं तिष्ठ होतं, तसं गौचं धेनू असं होतं, म्हणून धेनू आहे. मूळ रूट शब्द गौ आहे, लक्षात ठेवा. इथे मूळ रूट शब्द धेनूचा मूळ रूट शब्द नाही, इथे आहे धेनूचा अर्थ सांगितलेला आहे. गहू म्हणजेच गाय. आणि त्यानंतर मधु हा उकारांत शब्द आहे. मधूचा अर्थ होतो हनी, मध. ओके, आणि त्याच्यानंतर हे एक वेगळं आहे, ते आपण नंतर पाहूया. ह्याच्यामध्ये विशेषण आहेत. आणि अशा प्रकारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नीट व्यवस्थितपणे भानूचा टेबल बघणार आहोत, आणि भानूप्रमाणे इतर कुठले कुठले टेबल चालू शकतात. भानूभूत अन्य शब्द मनू चालू शकतो, अणू चालू शकतो, विष्णू, साधू, इंदू, पशु, वारू, प्रभू, गुरु आणि इत्यादी असे शब्द चालू शकतात. आता इथे वारू शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला नसेल तर सांगते, कारण बाकी तर सगळे सोपे आहेत. वारू शब्दाचा अर्थ होतो युद्धात लढणारा हत्ती. ओके, युद्धात लढणारा जो हत्ती असतो, स्पेशली युद्धात लढतो, त्या हत्तीला वारू म्हटलं जातं. ओके, आपण याचा सविस्तर अभ्यास करू पुढच्या व्हिडिओमध्ये. सो आता आपण ब्रेक घेऊया. ही तुमची नेक्स्टच पीपीटी आहे. मला वाटलेलं तसं वेळ होणार. सो पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला प्रायव्हेट ट्युशन्स लावायचे असतील, ऑफकोर्स ते पेड असणार आहे, कारण मला डेली त्यांच्यासाठी वेळ काढावा लागणार, म्हणजे त्यांच्या टाईममध्ये. त्याच्यामुळे ते पेड क्लासेस असणार आहेत. तुम्हाला हा माझा मेल आय डी आहे, तर तुम्ही ते मेल करू शकता डिटेल्ससाठी. आणि समजा तुम्हाला 8वीसाठी स्पेसिफिकली क्लास लावायचा असेल, किंवा
फक्त 8वी मधलं स्पेसिफिक काहीतरी ग्रामरचे टॉपिक्स आहेत, तुम्हाला तेच क्लिअर करण्यासाठी क्लास लावायचा असेल, सो तुमची जी रिक्वायरमेंट असेल, कारण सगळ्यांना काही सगळं शिकायचं नसतं, त्यांना काहीतरी वेगळं शिकायचं असतं, तर त्यांच्या सोयीनुसार त्यांना जे काही शिकायचं असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता. जर मला ते शिकवणं पॉसिबल असेल आणि माझ्याकडे वेळ असेल तर आपण नक्की त्याच्यावर पुढे चर्चा करू शकतो. आणि तसं पॉसिबल नसल्यास मी तेही तुम्हाला सांगेन की काय मदत करू शकते त्याच्यावर. आणि क्लासेस कोणीही जॉईन करू शकतो, म्हणजे प्रायव्हेट क्लाससाठी कोणी अप्लाय करू शकतं, कारण भरपूर जणांच्या कॉमेंट्समधून मला ही गोष्ट जाणवली आणि म्हणून मी ही PPT खास ॲड केली आहे की भरपूर जणांचे पॅरेंट्स वगैरे असतात, त्यांना शिकायचं असतं, मग त्यांना कळत नाही की या फक्त मुलांसाठीच क्लास घेतात, तर आपण कसं विचारायचं की आपल्याला क्लास जॉईन करायचा आहे. तर म्हणून मी स्पेसिफिकली इथे लिहिलेलं आहे की प्रायव्हेट ट्युशन जर तुम्हाला कुठल्याही म्हणजे संस्कृतच्या संदर्भात कुठेही पाहिजे असेल तर तुम्ही स्टुडंट असाल, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी किंवा जे शास्त्रीय संगीत वगैरे शिकतायत तर त्यांच्यासाठी पण त्यांना, किंवा योग शिकतायत, अजून आयुर्वेद जे करता आहेत तर त्यांना सगळ्यांना संस्कृतची गरज असते बेसिक. तर त्यांना त्यांच्या बेसिक क्लिअर करण्यासाठी जर क्लास लावायचा असेल तर तुम्ही सगळ्या प्रकारचे जे स्टुडंट्स आहात ते क्लास करू शकता प्रायव्हेट. आणि काही काही जणांना पॅरेंट्सला जर मुलांसाठी क्लास लावायचा असेल, त्यांना शिकून मुलांना शिकवायचं असेल तर तुम्हीसुद्धा अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना संस्कृत शिकायला आवडतं आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही स्टुडंट नाही आहेत, आम्ही पॅरेंट्स नाहीत, पण आम्हाला संस्कृत शिकायचं आहे, आम्हाला संस्कृत आवडतं, तर त्याच्यासाठी आम्ही क्लास लावू शकतो का तुमच्याकडे? तर हो, त्याच्यासाठी पण तुम्ही लावू शकता क्लास. तुमची रिक्वायरमेंट काय आहे ते तुम्ही सांगा. आता हे प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांचं त्यांचं जे ट्युशन्स असेल ते वेगवेगळं असणार, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलूनच मला कळेल की नक्की कसं आणि काय करायचं. आणि जर तुम्हाला बोलायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर तर शेअर करू शकत नाही इथे, पण तुम्ही मला मेल करा, मेलमध्ये आपण बोलू शकतो आणि मग कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तिथे शेअर करू शकतो. ओके. सो हे माझ्याकडून मला वाटलं की तुम्हाला एकदा कळवावं, सांगावं, कारण मी जास्त काही ट्युशन्सबद्दल बोलत नाही आणि मग भरपूर पॅरेंट्सचं असं नंतर होतं की नाही तुम्ही बोलला असतं तर आम्हाला कळलं असतं. कारण असे मला काही काही मेल वगैरे आलेत आणि जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा मला ही गोष्ट खूप प्रकर्षाने हल्ली जाणवली की आपण सांगितलं पाहिजे व्हिडिओमधून की क्लासेस वगैरे किंवा प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे मी घेते. कारण जर ज्यांना गरज आहे, ज्यांना असं वाटतं की नाही आम्ही खूप वीक आहोत किंवा आमची मुलं नव्यानेच 9वीत आलेली आहेत आणि अचानक त्यांना संस्कृत आलेलं आहे, मग अशा वेळेला आम्हाला संस्कृतचे शिक्षक मिळत नाहीत, तर मग तुम्ही आधी सांगितलं असतं तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं. तर त्यामुळे म्हणून मी हे क्लासेसचं सांगते, अदरवाईज माझं याच्यामध्ये काहीही नाही. संस्कृत हा विषय मला प्रचंड आवडतो आणि यूट्यूबवर मी तेवढ्याच मनाने शिकवते, त्यामुळे माझं असं काही नाही. पण ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांना यूट्यूब पुरेसं जर पडत नसेल तर म्हणून मी प्रायव्हेटली क्लास घेते. ओके. सो आय होप सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. तुमचं भरघोस प्रेम मला तुमच्या लाईक्समधून मिळतं. तुम्ही खूप छान छान कॉमेंट्स करता आणि खूप प्रामाणिक कॉमेंट करता तुम्ही की तुम्हाला काय आवडलं, काही नाही आवडलं, आणि मला तुमच्या कॉमेंट्स वाचून प्रचंड आनंद होतो. मला जे सुख तुमची कॉमेंट्स वाचून मिळतं ना की नाही तुमच्यामुळे आम्हाला संस्कृत सोपं वाटतं, आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही, मला एवढी एनर्जी मिळते की मी कितीही माझ्या कामात व्यस्त असले तरी पण मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. कारण तुमचं प्रेम आणि तुम्हाला असणारी ती गरज आणि तुमची हॅपीनेस, की तुमचं कितीतरी ओझं कमी होतं, आणि ते मला प्रचंड आवडतं की आपल्यामुळे आपण जे काही शिकलो ते आपल्याला वाटता येतं आहे, कोणाला तरी देता येतं आहे, आणि ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हालाही सांगेन की जर तुम्हालाही एखाद्याला मदत करता आली, तुम्ही ही व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्ही शिकवत नसाल, एखाद्याला तुम्हाला शिकवणं जमत नसेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. तिथे रुसवा फुगवा ठेवू नका की नाही नाही ती माझी मैत्रीण नाही, मी कशाला तिला मदत करू. डोंट डू दॅट. कारण तुम्ही केलेली मदत तुम्हाला कितीतरी चांगल्या पटीने रिटर्नमध्ये मिळते, आणि हे मी स्वतः तुम्हाला सांगते कारण मी ते स्वतः अनुभवले. सो तुम्ही जेवढी लोकांना मदत करता तेवढी लोकं तुम्हाला कुठे ना कुठे मदत करतात, आणि त्यामुळे चांगलं काम करण्यासाठी कधीच जास्त विचार करायचा नाही. त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्हाला काही माझी मदत लागली तर तुम्ही नक्की मला मेल करा,
क्लासेसबद्दलच काहीतरी बोलायचं आहे, प्रायव्हेट क्लासशिवाय तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही असा अजिबात भाग नाही आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा काही मदत लागली तुम्ही मला मेलवर ते सांगू शकता. कारण कॉमेंट्स कधी कधी पुढे मागे होतात, काही काही कॉमेंट्स ब्लॉक होतात, त्याच्यामुळे कॉमेंट्स कधी कधी पोचत नाही. ठीक आहे, त्यामुळे मेल करा, मेलचा मी रिप्लाय देते. असं नाही की मी माझा मेल बॉक्स बघत नाही, मी डेली मेल बॉक्स बघते आणि डेली रिप्लाय देते. ओके, थँक्यू सो मच.